हेलो 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 माइक चेक हेलो 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 हेलो। धन्यवाद। धन्यवाद दोस्तों। आज आप देख रहे हो देवगढ़ प्रीमियर लीग, देवगढ़ तालुका प्रीमियर लीग। आज का ये मेगा फाइनल मैच खेला जाता हुआ, जबकि दो टीम के बीच में मेगा फाइनल मैच तेजस स्पोर्ट्स आनंदवाड़ी वर्सेस पीएस स्पोर्ट्स देवगढ़। टॉस जीता पीएस स्पोर्ट्स देवगढ़ टीम ने। टॉस जीतकर यहां पर फील्डिंग करने का फैसला किया है। विशाल पालेकर नौ स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक के पर, जबकि बल्लेबाज अविनाश देवगढ़कर। मैच का फॉर्मेट आप देखो कि जिस तरह से टेस्ट मैच में जिस तरह से मैचेस होते हैं उसी तरह से ये फॉर्मेट है। और दोस्तों, सेकेंड इनिंग मैच ये होगी। पहले 5 ओवर राइट आर्म ओवर द विकेट, हल्के हाथों से गेंद को खेला बैट टू बॉलर। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। पहला ओवर प्रगति पर है विक्की जाधव। एक बहुत ही अच्छा क्रिकेट यहाँ पर आप तमाम दर्शक यूट्यूब माध्यम के अंदर आप देख सकते हो। जैसे टेस्ट फॉर्मेट होता है उसी तरह से मैच है। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। और इसी बीच अभी देवगढ़कर इस बार बड़ा प्रहार, मिड विकेट के ऊपर से गेंद को खेल दिया। वन बाउंस, लगभग सीमा रेखा पार होंगे 4। पहला चौका आता हुआ। जो लाइनमैन वहां पर है, किसी ने भी कैच पकड़ लिया तो सर अमोल मिस्त्री की तरफ से 100 रुपए का इनाम है। दोस्तों, जो आज ये श्रृंखला जिस तरह से मनाई गई है, अमोल मिस्त्री सर एक बड़ा नाम है क्रिकेट के ऊपर, बहुत पैर है, सिंगर भी है, एंकर भी है। आज अगर देखो कि जिस तरह से जिन्होंने पैर किया क्रिकेट के ऊपर, अपना AK7 स्पोर्ट्स भी खुला किया उन्होंने। इस बार हवा में गेंद, फील्डर तैनात है। क्या यहां पर अभी देवगढ़ करके विकेट मिल पाएगी? जी हां, बिग हिटर मैन जैसे डगआउट में होता हुआ पहले विकेट की पतन। यस, नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए। आनंद परब एक बड़ा नाम है पिछले मैच में, जिन्होंने अच्छी पारी खेली थी अपने टीम के लिए, वही आनंद परब धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए। पहला ओवर प्रगति पर है अपने बॉलिंग मार्ग पर विक्की जाधव। एक सफलता जरूर दिलाई है अभी देवगढ़कर के रूप में। ये मैच जो खेला जा रहा है, जो कि मेगा फाइनल मैच है, ये प्रीमियर लीग है, देवगढ़ प्रीमियर लीग। दोस्तों, टेस्ट फॉर्मेट जैसे होता है, डबल इनिंग मैच जरूर होगी। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज के लिए तैयार। और इसी बीच गेंद ब्लॉक में जरूर किया था। इस बार एक रन आसानी के साथ। डीप लॉन्ग ऑन फील्डर तैनात है, थोड़ी सी गैप मिली, दूसरे के लिए मांग की, थोड़ा सा मिस फील्डिंग वहां पर होता हुआ। और इसी बीच दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज आनंद परब और विशाल पालेकर। आनंद परब ने इस 2 रन की मदद से अपना अकाउंट ओपन किया। तेजस स्पोर्ट्स आनंदवाड़ी टीम टॉस हारने के बाद जैसे यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए, अभी देवगढ़कर का मानना था, खुद कप्तान ने कहा जबकि इंटरव्यू में, कि हम अगर टॉस हारे जीतते तो भी बल्लेबाजी कर लेते। क्या इसी का फायदा होगा? अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फत राइट आर्म ओवर द विकेट दौड़ना शुरू किया। विक्की जाधव की गेंद पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया। फील्डर तैनात है, तेजस पालेकर आकर गेंद को पकड़े। और इस बीच जी नहीं, यहां पर विनोद सावंत
पारी खत्म होती हुई। जैसे गए 2 रन बनाए आनंद परब ने। ये मेगा फाइनल मैच आप तमाम दर्शक देख रहे हो दोस्तों। मैं ज़रूर कहना चाहता हूँ जैसे कि टेस्ट फॉर्मेट के तरफ मैच यहाँ पर चलता हुआ, जबकि इनिंग कि सेकेंड इनिंग जैसे मैच, मान लो कि यहाँ पर आपको 5 ओवर, उसके बाद 5 ओवर सामने वाली टीम को खेलने पड़ेंगे। ये 10-10 ओवर का मैच रहेगा, 20 ओवर का मैच रहेगा टोटल। इसी बीच गेंदबाज विक्की यादव अपने बॉलिंग मार्फत आते हुए गेंदबाजी के लिए तैयार। अच्छा खासा यहाँ पर श्रृंखला मनाई गई। अमोल मिस्त्री सर ने क्या दिमाग लगाया इस साल में, पहली बार ये श्रृंखला मनाई जाती है राइट आर्म ओवर द विकेट। और इसी बीच गेंद को खेलना चाहते हैं, गेंद सीधे कीपर के दस्तानों में। दीपक डगरे ने अपना काम पूरी तरह से निभाया। पहले ओवर की समाप्ति इस बार। पहले ओवर के बाद टोटल स्कोर है, हमारे साथ मोहसिन होलसेकर जुड़े हुए 6 रन। एक ओवर के बाद टोटल स्कोर 6 रन। मेगा फाइनल में आज देखो कि विक्की यादव की क्या गेंदबाजी हो रही है। टोटल 2 सफलताएं अपने टीम को दिलाई और 6 रन केवल खर्च किया। बांदेश्वर मुलबान का एक खिलाड़ी इस बार पीएस स्पोर्ट्स देवगढ़ टीम में खेलते नजर आता हुआ। टीम की ओर से दूसरा अपने कोटे का पहला ओवर लेकर गेंदबाज शुभम घाड़ी। यहाँ पर जैसे कि हमारे विजय जी सिरसाट जब यहाँ बैठे हैं तो 12th मैन की भी जरूरत नहीं होती, क्योंकि हमेशा जब स्कोर बुक हाथ में रहता है विजय जी सिरसाट के पास तो हर एक खिलाड़ी के पहचान रहते हैं। मोहसिन जी, ये हमारे डगआउट की बातें, हंसी खासी मजाक हमारी यहाँ पर हो जाएगी कमेंट्री कक्ष में। टीम की ओर से दूसरा अपने कोटे का पहला ओवर लेकर गेंदबाज शुभम घाड़ी गेंदबाजी के लिए तैयार राइटर और राउंड विकेट। इस बार गेंदबाजी करेंगे सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस बार विशाल पालेकर। पिछले मैच में बेहतरीन पारी खेली थी। अमोल मिस्त्री ने उनके पेट के ऊपर हाथ रखे और कहा भाई आपकी क्या बल्लेबाजी है। अमोल मिस्त्री जब खेला करते थे बेहतर बल्लेबाज, यंगस्टार देवगढ़ टीम, जबकि 20 साल क्रिकेट खेले। आज जैसे कि बाबू साहेब कामले भी आकर चले गए, जो लेफ्ट हैंडर गेंदबाज थे, बहुत सारी तारीफ की अमोल जी मिस्त्री ने। उनके सामने भी खड़े रहने की कोई किसी बल्लेबाज की हिम्मत नहीं थी। गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म राउंड विकेट। इस बार ये गेंद विशाल पालेकर और वहां पर फील्डर भी तैनात है। क्या नजर लगी है? जी हां, विशाल पालेकर बड़ी मछली जाले में यहां पर विकेट की पतन। यस डीजे। जो कि गजानन मौर्य, 9 स्ट्राइक एंड पर अक्षय गावड़े, एक तरफ सामने स्ट्राइक के ऊपर गजानन मौर्य। टीम की ओर से सफल गेंदबाज शुभम घाड़ी दूसरा ओवर प्रगति पर है, अपने बॉलिंग मार्फत गेंदबाजी के लिए तैयार। ये 20 ओवर का मैच है। फॉर्मेट जिस तरह से है दोस्तों, मैं जरूर कहना चाहता हूं ये टेस्ट मैच क्रिकेट जैसा फॉर्मेट है। राइट ऑफ राउंड विकेट और इसी बीच गेंद बैकफुट पर चले गए तो कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, बट गेंद को देखा, परखा, पीछे हटे और इसी बीच 1 रन आसानी के साथ पूरा करते हुए गजानन मौर्य 1 रन से अपना अकाउंट ओपन किया, टीम को आगे बढ़ाया। टीम का स्कोर बढ़ता हुआ 7 रन, जबकि दूसरा ओवर प्रगति पर है। पहला ओवर डाला था विक्की यादव ने, 6 रन खर्च किए थे, 2 सफलताएं अपने टीम को दिलाया और इस बार पहली सफलता दिलाते हुए ये जैसे कि 3 विकेट गिर चुके। आनंद परब 2 रन बनाकर आउट हो चुके। विशाल पालेकर अभी अभी आउट हो चुके 0 के स्कोर पर। अगली गेंद लेकर शुभम घाड़ी गेंदबाजी के लिए तैयार। खारलैंड एंड से सामने बिल्कुल बल्लेबाज अक्षय गावड़े स्ट्राइक के ऊपर। बिग हिटर मैन माने जाते हैं अक्षय गावड़े, जबकि मैदान के अंदर चले गए, युवा क्रिकेटर है। राइट आर्म ओवर द विकेट
शुभम गाड़ी दौड़ना शुरू किया, शॉट ऑफ लेंथ गेंद पुल किया, इस बार स्क्वायर लेग के ऊपर से गेंद हवा में, गेंद है, फील्डर तैनात है, कैच छूटा, मैच छूटा, कैच छोड़ने वाले खिलाड़ी जबकि वहां पर स्क्वायर लेग की दिशा में दत्ताराम चौहान जिन्होंने कैच छोड़ा है। केवल 1 रन बनी है, रोक लिया है कहीं ना कहीं 4 रन को। कैच छूटने के बाद कैच मिलती तो 1 रन को आप रोक पाते। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहा गया है। और इसी बीच यहाँ 1 रन, इस 1 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 8 रन। अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फत राइट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। सामने बिल्कुल बल्लेबाज इस बार खेलने के लिए तैयार है जो कि गजानन मौर्य, लेफ्ट हैंडर बल्लेबाज, राइट आर्म राउंड विकेट। अपने छोर को साइड को चेंज किया है शुभम गाड़ी ने। इसी बीच गेंद को खेल दिया बट हवा में, दीपक डगरे वहां पर नीचे, कैच पकड़ने के लिए माहिर माने जाते दीपक डगरे और विकेट की पतन। गजानन गावड़े लीग देवगढ़ तालुका प्रीमियर लीग आप देख रहे हो। तेजस स्पोर्ट्स आनंदवाड़ी और से पीएस स्पोर्ट्स देवगढ़ के बीच में ये मेगा फाइनल का मैच, मेगा फाइनल का थरार। कौन सी टीम जीतेगी, कौन इस ट्रॉफी के ऊपर अपना नाम लिखेगी, ये आने वाला समय जरूर आपके पास होगा। कहीं ना कहीं यहाँ पर गेंदबाज तैयार है अपने बॉलिंग मार्फत राइट आर्म ओवर द विकेट। इस बार गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर ढूंढिए, थोड़ी सी गैप, 1 बाउंस फील्डर के दस्तानों में चली जाएगी। सेकंड बाउंस थोड़े से मिस बने, यहाँ पर देखिए खराब फील्डिंग इस बार करते हुए, जबकि यहाँ पर फील्डर विनोद सावंत ने थोड़ी सी गलती कर बैठे और यहां पर गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। टोटल स्कोर है 12 रन। पहले ओवर में 6 रन खर्च किए थे जो कि विकी यादव ने, मैन फ्रॉम बांदेश्वर मुलबांद का ये खिलाड़ी, दबाव बनाया था, प्रेशर बनाया था पहले ओवर में। ओवर की कुछ गेंदें हानि शेष राइटर ओवर द विकेट। फिर एक बार बिग हिट करना चाहते, गुड लेंथ पे टिप्पा गिरने के बाद थोड़ा सा उछाल मिला, बाउंस मिला, गेंद सीमा रेखा जहां तक बाहर भेजना चाहते थे गेंद कीपर के दस्तानों में चली गई है। ओवर नंबर 2 खत्म। 2 ओवर के बाद जैसे कि टोटल स्कोर है 12 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 12 लॉस ऑफ 4 विकेट। आंखों देखा हाल सुनाने के आएंगे यहां पर वेग जी। परब सर धन्यवाद, तब तक के लिए मैं मनोज मयकर रजा लेता हूं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हेलो, नमस्कार, धन्यवाद मयकर सर, स्वागतम सुस्वागतम। महान टीम मुकाबला, मेगा फायनलचा मुकाबला, नाणेफेक जिंकली आहे। अर्थातच पीएस स्पोर्ट्स देवगड प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, तेजस स्पोर्ट्स आनंदवाडीला 4 धक्के दिलेत। प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिल्यानंतर पहिल्या 2 षटकांच्या अंती सांघिक धावफलक 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, दर्जेदार गोलंदाजी, अचूक खांद्याचा वापर, खेळपट्टीवर अचूकता साधत खेळपट्टीकडून पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर यष्टिरक्षकाच्या गोदीत विसावलाय चेंडू, आलाय डॉट चेंडू। तिसऱ्या षटकात शाहिद होलसेकर 12 या धावसंख्येवर धावफलक स्थिरावलेला पाहायला मिळेल। षडंपूल करायचा प्रयत्न, सपशेल हाणून पाडला जातोय। गोलंदाज फलंदाजाच्या मानसिकतेवर एक पाऊल काकणभर वरचढ ठरताना पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीच्या गोलंदाजीची अपेक्षा फलंदाज करत आहे आणि तसे फटक्यांची योजना करतोय, मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। दर्जेदार गोलंदाजी शाहिद होलसेकर सुरुवातीचे 2 निर्धाव चेंडूंनंतर यावेळी उडवलाय मिनी हेलिकॉप्टरला, मात्र दिशा आणि अचूकता मिळालेली नाहीये। विकेट खाली क्षेत्ररक्षक
स्पोर्ट्स आनंदवाडी की PS स्पोर्ट्स देवगड. PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाने वापसीचा बिगुल वाजवलाय. आतापर्यंत अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला पाठवलाय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ तिसऱ्या षटकातला समाप्त झालाय. PS स्पोर्ट्स देवगड डबल इनिंग हा सामना टेस्ट क्रिकेट फॉर्मॅटवर खेळवण्यात येतोय. मेगा फायनल आगळा वेगळा देवगड तालुका प्रीमियर लीग 2023चा थरार 2024चा थरार आपण अनुभवत आहोत. 4 धावेवर पहिला गडी गारद झालाय. 6 या धावसंख्येवर लागोपाठ 2 गडी गारद झालेत. चौथा गडी 8व्या धावेवर आणि 12व्या धावेवर 5वा. मोठा फटका मारायचा मानस. दर्जेदार गोलंदाजी. बॅकफूट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेपर्यंत. यावेळी लागलेली रेस ऐन मोक्याच्या क्षणी. यावेळी मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण स्वतः तोच क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेरून आत येऊन चेंडू पिकअप करेल. मात्र तोपर्यंत 3 धावांची लहर मैदानावर. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दर्जेदार संयम दाखवला जातो. एक रणनीती मैदानामध्ये आखावी लागेल. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ जाणला जातो पलटवार करण्यासाठी. सेमीफायनलच्या सामन्यात देखील हेच चित्र होतं. सुरुवातीच्या फलंदाजांनी केली होती हाराकिरी. मात्र त्यानंतर आनंद परबची धाकड फलंदाजी आणि त्याला दिलेली सुरेख साथ सुदेश नारकरची, विशाल पाळेकरची आणखी एक धुवाधार पारी आपण पाहिली. मात्र हे सगळे खेळाडू तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळत आहेत. नवोदित खेळाडूंवर असेल भरणा. यावेळी आलाय 2 धावांचा रनिंग बिटवीन द विकेटचा फटका. दुहेरी धावेने सांघिक धावफलक यावेळी मात्र पोहोचवला जाईल. 17 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांगता करणारा निरोप घेणारा चेंडू घेऊन गोलंदाज शाहिद होलसेकर गोलंदाजी मार्कवर. फुलरलेन पद्धत चेंडू सपशेल चकवला गेलाय. डोळ्यासमोर काजवे चमकवत नेत्रदीपक गोलंदाजी. डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत यष्टीरक्षकाच्या गोदीत विसावत. तिसऱ्या षटकातील सांगता करणारा शेवटचा चेंडू निर्धाव राखला जात. प्रथम फलंदाजी करताना तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ 3 षटकांच्या अंती यावेळी 17 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. शाहिद होलसेकरची गोलंदाजी हायलाइट यावेळी आपण स्क्रीनवर पाहू शकताय. पृथक्करण पाहिलं तर शाहिद होलसेकरने फक्त 5 धावा दिल्यात. एक महत्त्वपूर्ण गडी गारद केलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज विकी जाधवने दिल्यात 6 धावा. 2 खंदेवीर तंबूच्या आसऱ्याला धाडलेत. त्यानंतर शुभम घाडी दिल्यात 6 धावा आणि 2 गडी गारद केलेत. म्हणजे पुरता अभ्यास करून आले. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा वापर केला जातोय. चौथं षटक 5 षटकांच्या सामन्यात पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि त्यानंतर 4थ्या षटकापर्यंत बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक घेऊ शकतो. शुभम घाडीने जे दर्जेदार षटक हाताळलं त्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक जीपे केलंय शुभम घाडीला. त्यांचे संघमालक नितेश मोंडकर मेन रोड गिरिये टीम कॅप्टन यांच्याकडून. नितेश मोंडकर मेन रोड गिरिये टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक शुभम घाडीच्या दमदार परफॉर्मन्ससाठी बक्षीस त्यांना जीपे करण्यात आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चौथ्या षटकातील पहिला चेंडू इनटू द ब्लॉक होल पद्धतीचा. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वीतता. दोनही फलंदाज 18 ही धावसंख्या धावफलकावर. यावेळी मात्र फलंदाज अक्षय बोरकरच्या खाती 1 धाव मिळेल. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पाहायला मिळेल सिद्धेश कोकम. एक संयमी खेळी, एक चौकार ज्याच्या माध्यमातून आपण अनुभवलाय. चौथ्या षटकातील बॅटर चॉईस पॉवर प्लेतील पहिल्या चेंडूवर आलाय 1 धाव. अजूनही या इनिंगमधील 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, समर्पितता दाखवावी लागेल तरच कधीही आपला फॉर्म निघू शकतो. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. सुरेख बदल आली त्याचं क्षेत्ररक्षण. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक. आणखी एक निर्धाव चेंडू. रचलेला रक्षक सापळा, त्यावर दडपण आणणारी आगोखी गोलंदाजी. विकेटचं लगातार इंटरव्हल्स मध्ये होणारे पतन. सांघिक कामगिरीच्या जोरावर यावेळी PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाने शिकंजा कसलाय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाच्या वर. शफल क्रॉसचा फटका खेळायचा होता. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप निघत फाईन लेग स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून स्कूप करायचा प्रयत्न. सपशेल हाणून टाकलाय. यावेळी गोलंदाज शुभम घाडीची दमदार कामगिरी, ज्याने या आधीच्या षटकात
म्हणजे सांघिक कोटातील दुसऱ्या षटकात 6 धावा देत 2 गडी गारद केले होते. तो शुभम गाडी पहिले 3 चेंडूंमध्ये नाममात्र 1 धाव खर्ची घालतोय, तर 2 लागोपाठचे चेंडू निर्धाव. पुढे सरसावत मारायचा प्रयत्न, यावेळी देखील अचूक टप्प्यावरची वेगवान तेज तर्रार गोलंदाजी. टाळ्यांच्या गजर होतोय शुभम गाडीसाठी. गुणवत्ता दाखवली जाते, कल्पकता दाखवली जाते, फलंदाजाच्या मर्मस्थानांवर भेद करणारी गोलंदाजी यावेळी मैदानामध्ये साकारली जाते. औचित्य आहे देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चा महाअंतिम मुकाबला. डबल इनिंगचा मुकाबला आहे. दोनही संघांना पूर्णपणे ताकद दाखवण्याचे वेळ मिळेल, संधी मिळेल. वाईडचा इशारा, वन बाउन्सचा देखील इशारा असेल. यावेळी अतिरिक्त उसळी काढण्याच्या प्रयत्नात अतिरिक्त खांदाचा वापर केला गेलेला चेंडू अतिरिक्त धाव बहाल करून गेलाय. 19 धावा धावफलकावर. छोटेखानी धावफलक आहे, अजूनही 1-2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. ओव्हरपे चेंडू, ताकद दिली आहे, एलिव्हेशन दिलंय, फ्लाईट मिळाली आहे का, शोधलंय क्षेत्ररक्षकाला. सुरेख हातांचा संपर्क साधत भागीदारी मधून टिपलेला हा झेल पाहायला मिळतोय. अर्थातच दर्जेदार क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिजन क्षेत्ररक्षकाकडून विकी जाधव नामक क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि फलंदाज सिद्धेश कोकमचा संपलाय खेळ. झेल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून अचूक टप्प्यावरची टिचून केलेली भेदक गोलंदाजी हे प्रमुख कारणीभूत यावेळी मात्र पाहायला मिळते. ते मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षण करताना PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाच्या वतीनं. ओव्हरपिच चेंडूचा यावेळी देखील मोठा फटका मारायचा मानस. डीप मिडॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाकडून हलकेच झालेलं गचाळ क्षेत्ररक्षण. एकेरीचे रूपांतर लिहिलंय दुहेरीत आणि दुहेरीनंतर तिहेरीसाठी वळवलेली पावलं यशस्वीरित्या आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये दोनही फलंदाजांकडून पाहायला मिळत आहेत. याही चेंडूवर तिहेरी धावेच्या लहरीने षटक क्रमांक 4थ्यामध्ये तब्बल 22 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांच्या अर्थातच 4थ्या षटकातील बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात आल्यात 5 धावा. अर्थातच शुभम गाडीने आपला 2 षटकांचा स्पेल समाप्त करत 3 गडी गारद केलेत, 11 धावा बहाल केल्यात. शुभम गाडीच्या दमदार परफॉर्मन्ससाठी अजून 300 रुपये जीपे केलेले आहेत. एकूण 500 रुपये त्याच्या जीपे अकाउंटला टाकण्यात आलेले आहेत. अर्थातच त्यांचे संघ साथीदार अजय खरसे आणि संकेत घाडी त्यांच्याचबरोबर नितेश मुंडकर यांच्या माध्यमातून एकूण 500 रुपये जीपे शुभम गाडीच्या दमदार परफॉर्मन्ससाठी शुभम गाडीच्या अकाउंटमध्ये जमा. मनपूर्वक धन्यवाद या त्रिमूर्तींचे. आपण पाहतोय देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चा हा थरार महाअंतिम मुकाबला. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाची केविलवाणी अवस्था. अर्थातच पहिल्या 4 षटकांच्या अंती सांघिक धावफलक नाममात्र 22 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी वेदांत सावंत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पाहायला मिळेल फलंदाज अक्षय बोरकर. केदार धुरी तर त्याच्या साथीने अक्षय बोरकर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. रक्षक सापळ्यामध्ये केला जातोय बदल. बंटी धुरी यांच्याकडून केदार धुरी यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे आणि युवराज सावंत यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपये. यावेळी मात्र चेंडू काय घडलंय मैदानामध्ये पाहावं लागेल. नो चेंडूचा इशारा नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. यावेळी थेट फेक. 1 धाव मात्र धावून पूर्ण झाली आहे. छोर बदलले गेलेत. फ्री हिटचा इशारा आलाय. गोलंदाजी यावेळी मात्र पाहायला मिळते वेदांत सावंत याची. अतिरिक्त 2 धावांनी सांघिक धावफलक 24 धावा या धावफलकावर पाहायला मिळाल्या. फ्री हिटच्या चेंडूसाठी डावखुरा शैलीदार फलंदाज यावेळी केदार धुरे. स्ट्रायकिंग एंडच्या
अक्षय बोरकर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पाहायला मिळेल. डावखुऱ्या शैलीदार विस्फोटक फलंदाज यावेळी थोडंसं क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहण्यात बिझी आहे. आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये तो फीड करत असताना यावेळी हलकेच बदललेली रक्षक सापळा पाहायला मिळेल. वेदांत आणि या षटकात जर 2 गडी गारद केले तर शशांक सकपाळ यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. इंटू द ब्लॉक होल दर्जेदार गोलंदाजी, त्यावर मात्र समयसूचक फटका एकेरी धाबेचा. यावेळी एकेरी दुहेरी धावांवर भर दिला जातोय. प्रत्येक चेंडूला मेरिट प्रमाणे खेळलं जात आहे, मात्र ही गोलंदाजी अव्वल दर्जाची मैदानामध्ये पाहायला मिळते. ती अर्थातच देवगड प्रीमियर लीग 2024च्या महाअंतिम मुकाबल्याला साजेशी. देवगड प्रीमियर लीगने खेळाडूंसाठी आणि देवगड तालुक्यासाठी काय दिलंय तर सकाळी सगळ्यात आधी 9 ते 9:30च्या दरम्यान सामने सुरू करण्याची सवय लावण्याची तयारी दाखवली आहे. खेळाडूंना शिस्तबद्धता शिकवली आहे. नियमावलीवर बोट ठेवून पंचांचा आदर करून आलेल्या सिच्युएशनला थंडपणे कसं हँडल करायचं हे शिकवलंय. खेळाडूंना या सगळ्या अनुभवातून पुढील कारकिर्दीसाठी दिलेला हा एक मोठा मूलमंत्र. इंटू द ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादात नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने फलंदाज केदार धुरी आपला प्राइस विकेट गमावतोय. अर्थातच अक्षय बोरकर यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळेल. आणखी एका गड्याचं पतन. 5व्या षटकात दमदार गोलंदाजी, दमदार कमबॅक पाहायला मिळतोय. वेदांत सावंत याचा अर्थातच सांघिक धावफलक 25 असताना 6वा हादरा, माफ करा 7वा हादरा यावेळी पाहायला मिळतोय. 25 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजीचं निमंत्रण तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला, मात्र ते निमंत्रण हसत हसत स्वीकारता आलेलं नाहीये. सुरुवातीच्या फलंदाजांनी केलेली घाई, अतिघाई संकटात नाही म्हणावं लागेल. PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघांच्या गोलंदाजांनी केलेली टिच्चून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांनी त्यांची केलेली पाठराखण. यावेळी आल्या आल्याच ताबडतोड फटका ब्रेक द शॅकल पद्धतीचा, मात्र अक्षय बोरकर यावेळी देखील आपला गडी गमावतोय. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल देत 8व्या गड्याचं पतन परतावं लागेल अक्षय बोरकरला. एक साधी सोपी खेळी समाप्त होताना दिशेने पाहायला मिळतील. मात्र डबल इनिंगचा फायदा उठवावा लागेल तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. उर्वरित 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवत एक माफक आव्हानापर्यंत जात गोलंदाजी टिच्चून करावी लागेल. PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाच्या खेळाडूंना यावेळी अडचणीत आणत एक तुल्यबळ सामना आपल्याला दाखवावा लागेल. त्यानंतरच्या इनिंगमध्ये जोरदार मुसंडी मारत कमबॅक करावी लागेल आणि एक फायटिंग टोटल फायनलला साजेच्या संघासारखं आपल्याला प्रदर्शन करावं लागेल. यावेळी दर्जेदार इंटू द ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अपील केला जात आहे. बाहेरचा किनारा, यष्टीरक्षकांच्या हातांचा सहारा. 9व्या गडी गारद आणि 2 गडी गारद करणाऱ्या वेदांत सावंतसाठी यावेळी बक्षीस पुरस्कृत होतं 200 रुपयांचं. त्याचा मानकरी ठरतोय तो वेदांत सावंत. शशांक सकपाळ यांनी 200 रुपये पुरस्कृत केले होते. ते 200 रुपयांचा मानकरी यावेळी वेदांत सावंत पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी, ज्या आक्रमक गोलंदाजीची सुरुवात केली होती गोलंदाज विकी जाधवने, त्याच्या पाठोपाठ शुभम घाडीने 2 षटकांचा स्पेल दर्जेदार साकारला होता आणि त्यानंतर शाहिद होलसेकरने जी रोख लावली होती त्याच पावलावर पाऊल ठेवत वेदांत सावंत यावेळी 5वं षटक वैयक्तिक कोट्यातील षटक साकारताना 9 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावफलक नाममात्र 25 धावा. शेवटची जोडी ही मैदानावर पायराव करताना पाहायला मिळेल. आडव्या बॅटने टोलवायचा प्रयत्न, यावेळी हलक्याच अपील केलं जाईल का? झेल कॅरी झालाय का? अपील मात्र जोरदार आहे. आत्मविश्वास कमी आहे आमचे पंच. यावेळी मात्र अचूक मत, ठाम निर्धार. बंटी केरकर सर हे अपील सपशेल फेटाळून लावतायत.
दीपक डगरेचं कौतुक या गोष्टीसाठी होईल कारण त्याने उसळी घेतलेला चेंडू पाहिला होता, झेलची अपॉर्च्युनिटी पाहिली होती आणि डोळ्याची पापणी लवते न लवते त्याने हवेत झेपावत त्या झेल टिपण्यात यशस्वीता प्राप्त केली होती. त्यानंतर केलं गेलेलं अपील मात्र फेटाळून लावलंय. यावेळी परत एकदा आडव्या बॅटने टोलवायचा प्रयत्न, यावेळी यष्टीरक्षकाकडनं गोडचूक झाली आहे. मिसफिल्डचा परिणाम एकेरी धावेवर भुर्दंडित होतोय. अर्थातच 22च्या स्वरूपात आलेल्या एकेरी धावेने षटक क्रमांक 5 पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होत प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ काहीसा पिछाडीवर पाहायला मिळतोय. अर्थातच ही पहिली इनिंग आहे. तिसऱ्या इनिंगमध्ये परत एकदा त्यांना जोरदार कमबॅक करायला पाहायला मिळेल. या षटकात वेदांत सावंतने नाममात्र 3 धावा खर्ची घातल्यात, 2 गडी गारद केलेत आणि याच षटकामध्ये एक रनआउटचा विकेट देखील आलाय. वेदांत सावंत याच्या भरसक कामगिरीसाठी शशांक जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. वेदांत सावंत यांच्या भरसक कामगिरीसाठी, टिच्चून गोलंदाजीसाठी, भेदक माऱ्यासाठी. बॉलिंग हायलाइट आपण गोलंदाज स्क्रीनवर पाहू शकतो. शशांक जाधव ही स्पर्धा दुबईवरून लाईव्ह पाहत आहेत आणि वेदांत सावंतचा यावेळी कौतुक करण्यासाठी त्यांनी 500 रुपयांचे पारितोषिक त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी सुपूर्त केलंय. एकदा मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद शशांक जाधव सर. PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघ कशा प्रकारे करेल फलंदाजी, गोलंदाजी करताना तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाची काय असेल रणनीती सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत मॅन फ्रॉम आनंदवाडी देवगड उत्तमजी मुणगेकर. तोपर्यंत मी विवेक परब घेतोय क्षणांची विश्रांती.
क्रिकेट फॉर्मॅट प्रमाणे ही मॅच आहे, याची नोंद घ्यायची आहे. जाऊया मैदानावरती. शाहिद हुलसेकर आणि त्याच्या जोडीला अमोल मोंडकर. अमोल मोंडकर, शाहिद हुलसेकर. अवी देवगडकर येतोय, टीमचा कॅप्टन. सव्वीसचं टार्गेट आहे, परंतु ही इनिंग जर तुम्ही 26च्या पुढे गेला तर मात्र लीड असेल. सव्वीस नंतर ज्या धावा असतील त्या लीडवरती असतील, याची नोंद घ्यायची आहे. PS स्पोर्ट्स सलामीची जोडी मैदानात. दोन्ही टीमला शुभेच्छा मेगा फायनलसाठी. एक आगळं वेगळं फॉर्मॅट म्हणजेच काय, टेस्ट क्रिकेटचं फॉर्मॅट इथे पाहायला भेटते. लाईनमनने तयारीत राहायचं आहे. जो लाईनमॅन झेल पकडेल बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याला 100 रुपयाचं पारितोषिक असेल अमोलजी मेस्त्री यांच्याकडून. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं आहे मिस्टर अमोल मोंडकरने. टीमची धावसंख्या 4, खातं खोललंय 4 धावेने. टीमची धावसंख्या 4 धावा. अवी देवगडकर तेजस स्पोर्ट्स संघाकडून. चांगला चेंडू, पुन्हा एकदा खुलवर टप्प्याचा चेंडू नो मॅन्स लँड मधून. चेंडू सीमा रेषा मार्गस्थ होतोय. 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 8 धावा अवी देवगडकर वरती. पुन्हा एकदा अमोल स्ट्रायकिंग एंडला दिसेल. मोठा फटका सजवलाय, पाहायचा क्षेत्ररक्षक डीप मधून येतो, काय कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल. मोठा फटका सजवला अमोलने अवी देवगडकरच्या गोलंदाजीवरती आणि बॅक टू पॅव्हिलियन. क्रिकेटचा महासंग्राम अनुभवत आहे. आज क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही अनुभवाल. अमोल मोंडकर बाद झाला, इथे झेल बाद झालाय, अप्रतिम झेल पकडलाय. सिद्धेश ने हा झेल पकडलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय अर्जुन गायकवाड. इथे दिसेल आपल्याला मागच्या मॅचमध्ये चांगली त्याने बॅटिंग केली संघ अडचणीत असताना, आणि शाहिद हुलसेकर त्याच्या जोडीने तितक्या ताकदीने बॅटिंग केली होती. तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. अवी देवगडकर टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा मार्गदर्शक, टीमचा कणा म्हणून सध्या तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमकडून गोलंदाजी करताना ओव्हर क्रमांक 1 सध्या पेश करतोय. या ठिकाणी मोठा फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जाईल का? यस, आमचे लाईनमन आहेत त्या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा अर्जुन गायकवाडने आल्या आल्या चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ केलाय. हा दुसरा षटकार जातोय अवी देवगडकरच्या बॅट गोलंदाजीवरती. अर्जुन गायकवाडने आक्रमण चढवलंय. अर्जुनने 6 धावाने खातं खोललंय. टीमची धावसंख्या सध्या स्कोअर कार्डवरती 1/14. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. PS स्पोर्ट्स 26 धावा बनवल्या आहेत तेजस स्पोर्ट्सने, परंतु 26च्या पुढच्या ज्या धावा असतील त्या लीड म्हणून पाहायला भेटतील. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलमध्ये. अलाउन द कार्पेट आनंद परब येतोय. चेंडूवरती ताबा मिळवेल तोपर्यंत 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड केली जाईल. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या सध्या स्कोअर कार्डवरती 15 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या आहेत PS स्पोर्ट्स या टीमने. लेफ्ट हँड बॅटर शाहिद हुलसेकर, अष्टपैलू खेळाडू, देवगडमधील युवा खेळाडू, भवितव्य असेल टेनिस क्रिकेटमध्ये, चांगली प्रॅक्टिस करतोय. परंतु आज स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, अलाउन द कार्पेट चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा वाढल्या शाहीदच्या खात्यामध्ये, टीमच्या खात्यामध्ये वाढल्या आहेत.
चांगली बॅटिंग अमोल मोडकर बाद झाल्यानंतर अर्जुन गायकवाड, शाहिद होलसेकर या दोन खेळाडूने जबाबदारी स्वीकारली आहे. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1/17. टीम PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या होते सन्माननीय विनोदजी मेस्त्री यांचं या ठिकाणी मैदानावरती आगमन झालंय. मी विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. सर, आपलं सहर्ष स्वागत देवगड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून. स्मिथ सावंत दिसेल आपल्याला. मोठा फटका सजवलाय, पायचं या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अगदी काऊ कॉर्नरला झेल पकडला जातोय की काय, आणि यावर मात्र पंचांचा निर्णय अंतिम असेल. झेल पकडलाय सिद्धेश कोकमने. सिद्धेश कोकमचा विचार केला तर आतापर्यंत 2 झेल त्याने पकडलेत. एक अमोल मोंडकरचा आणि आता दुसरा झेल पकडलाय तो मात्र अर्जुन गायकवाडचा. इथे 2/17 अशी परिस्थिती आहे. PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय दत्ताराम चव्हाण. कुणकेश्वर या गावचा हा खेळाडू. अण्णा चव्हाण यांचे हे छोटे बंधू दत्ताराम चव्हाण इथे दिसत आहेत आमच्या मैदानावरती. स्मिथ सावंतने अर्जुन गायकवाडला इथे डगआउटचा रस्ता दाखवलाय. टीमची धावसंख्या 2/17 अशी परिस्थिती. PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या सध्या स्कोअर कार्डवरती. बॅटर तयार असेल इथे दत्ताराम चव्हाण. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे तर TR सर्कलमध्ये तोपर्यंत एकच धाव ॲड केली जाईल. दत्तारामच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. 18 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या आहेत. त्या मात्र PS स्पोर्ट्स मेगा फायनलचा हा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. एका बाजूला PS स्पोर्ट्स देवगड तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी हा संघ इथे मैदानात दाखल झाला आहे. या दोन बलाढ्य संघामध्ये ही मॅच पाहायला भेटते. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. स्मिथ सावंत गोलंदाजी मार्कवर. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे 30R सर्कलमध्ये. लेफ्ट हँड बॅटर इथे शाहिद होलसेकर. मोठा फटका सजवला इथे आउट ऑफ पार. षटकार जाईल. भरपूर लांब लचक शाहिदच्या बॅटमधून षटकार जातोय. यस डीजे. ही ना मॅच लाईव्ह चालू आहे तरी ही खेळाडू कक्ष आहेत AB जे तुमचं ॲब्डोमेन गार्ड आहे ग्लोव्ज आहेत ते तुम्ही इथे कॉमेंट्री बॉक्स आपल्याला ड्रेसिंग रूम दिला आहे. त्या ड्रेसिंगमध्ये संपूर्ण तयारी करून आपण नंतर ड्रेसिंग रूमच्या बाहेर पडायचं आहे. इथे मैदानावरती कुठलंही गैरकृत्य करायचं नाही आहे. प्रत्येक खेळाडूला ही वॉर्निंग असेल. चांगला चेंडू ऑफस्टंप पिच करण्याचा प्रयत्न शप्पल झाला परंतु शाहिद थोडासा बीट झाला. ते चेंडू या श्रीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगली गोलंदाजी स्मिथ सावंतच्या वतीने. युवा गोलंदाज त्याच्यासमोर युवा बॅटर शाहिद होलसेकर. युद्ध रंगलं हे दोन्ही युवा बॅटरमध्ये. एका बाजूला गोलंदाज स्मिथ सावंत. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे लॉंग लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. दत्तारामने नकार दिलाय. एका धावेवरती समाधान. PS स्पोर्ट्स विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी अशी ही मेगा फायनलची लढत इथे पाहायला भेटते. टेस्ट क्रिकेट प्रमाणे हे फॉर्मॅट असेल. 20 ओव्हरची ही लढत असेल. स्मिथ सावंत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला दत्ताराम चव्हाण अजून एका धावेवरती खेळतोय. चांगला चेंडू स्विंग झालाय. शप्पल होण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु इथे मात्र
डॉट चेंडू निघतोय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2/25. PA स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या होते. तोपर्यंत ऐकूया एक संगीत. यस डीजे. दिनेश मंचेकर येतोय. 26 धावांचं टार्गेट नाही आहे, परंतु यानंतरच्या धावा लीडमधून स्वीकारल्या जातील, काउंटिंग केले जातील. परंतु सध्या 25 धावांवरती गाडी थांबलेली आहे PA स्पोर्ट्स देवगड या टीमची. दिनेश मंचेकर गोलंदाजी मार्को राऊंड विकेट मारा करतोय. शाहिदने उडवलाय चेंडू. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे कव्हरला, परंतु झेल पकडला जाईल का? यस, इथे झेल पकडला जातोय. लॉंग ऑफला चांगला झेल पकडलाय आणि शाहिद होलसेकरची शाही खेळी समाप्त होते. टीमला बसलेला तिसरा आदरा. टीमची धावसंख्या 3ला टीमची धावसंख्या होते ती मात्र 25 धावा. 3/25 PA स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या होते. ओव्हर क्रमांक 3 पेश करताना अव्वी देवगडकरने पहिलं षटक हाताळलं. अमोल मोडकरला डगआउटचा रस्ता दाखवला, परंतु त्या ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. त्यानंतर स्मिथ सावंत याने ओव्हर क्रमांक 2 पेश करताना 8 धावा खर्च केल्या. अर्जुन गायकवाडला झेलबाद केलं. त्यानंतर आता मात्र ओव्हर क्रमांक दिनेश मंचेकर हाताळतोय. नवीन बॅटर विनोद सावंत येतोय. सेमीफायनलमध्ये चांगली बॅटिंग केली आणि आपल्या टीमला मेगा फायनलचं तिकीट मिळवून दिलं. तोच विनोद सावंत, मॅन फ्रॉम विजयदुर्ग गावचा हा खेळाडू आणि त्याच्या विरोधात दिनेश मंचेकर. टीमची धावसंख्या 3/25. PA स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या. दिनेश मंचेकरच्या विरोधात इथे विनोद सावंत स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षण पाहतोय, टेहारने करतोय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय, इथे गुडलेनवरून टप्पा काढल्यानंतर तुम्हाला थोडासा कट करावा लागेल चेंडू. चांगला चेंडू हलक्या हातानं स्टेअर केलाय. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थर्ड सिपला चेंडू. मोरिया आहेत त्या ठिकाणी. टीमची धावसंख्या 26. स्कोर लेवल होतोय. यानंतरची प्रत्येक एक धाव लीडमध्ये काउंटिंग केली जाईल. 26 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. यानंतरची प्रत्येक एक धाव काउंटिंग केली जाईल. चांगला चेंडू शप्पल झाला. यष्टीरक्षक मिस झालाय, परंतु इथे धाव घेण्याच्या तयारीत नाहीये. मिस झालाय. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. दत्ताराम चव्हाण, विनोद सावंत हे 2 दिग्गज बॅटर, परंतु दत्ताराम चव्हाणचा विचार केला तर चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे, परंतु सकाळपासून शांत ठेवलंय सेमीफायनलच्या मॅचपासून. परंतु विनोद सावंतचा विचार केला तर तो या मैदानावरती सकाळपासून दहशत माजवली आहे. परंतु दिनेश मंचेकर गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतो डीपमधून. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. एकच धाव ॲड केली जाते. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27 धावा PA स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या होते. त्याच्या विरोधात तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी संघ खेळतोय. टॉस जिंकलाय. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मेगा फायनलचा हा महासंग्राम. मोठा फटका सजवलाय मिड विकेटला, नो मॅन्स मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. जजमेंट अतिशय चांगली आहे. इथे झेल पकडला जातोय. सिद्धेश कोकमने हा दुसरा झेल पकडलाय आणि विनोद सावंतला डगआउटचा रस्ता पाहायला भेटेल. विनोद सावंत इथे बाद होतोय. टीमला बसलेला चौथा आदरा. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 3/27. PA स्पोर्ट्स. नवीन बॅटर मैदानात जाईल. दीपक डगरे, मॅन फ्रॉम DD या टोपण नावाने ओळखलं जातो तोच दीपक डगरे येतोय मैदानावरती. मॅन फ्रॉम देवगडचा हा रहिवासी. आज PA स्पोर्ट्स देवगड टीमकडून
दीपक डगरेसाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकार जर आपण खेचले तर युवराज सावंतकडून तब्बल 3000 रुपये देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी भरपूर उशीर झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4-28. PS स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या होते. नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय. अवी देवगडकर येतोय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 17 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद केला होता टीमच्या कॅप्टनला अमोल मोंडकरला PS स्पोर्ट्स टीमकडून. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून. दीपक डगरे स्ट्रायकिंग एंडला, अवी देवगडकर नॉन स्ट्राईक एंडला. चांगला चेंडू, स्विंग आणि मिस म्हणावा लागेल. आडव्या बॅटने क्लिक करायचा होता. इथे मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधोमध टोलवायचा होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 28 धावा, 2 धावांचं लीड आहे तेजस स्पोर्ट्स देवगड या टीमवरती, आनंदवाडी टीमवरती. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. फर्स्ट स्लिपला 30 यार्ड सर्कलमध्ये केदार आहे, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या टीमसाठी. 1च धाव, 1 धावेने टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावले. अवी देवगडकरच्या विरोधात इथे खेळावं लागेल. दत्ताराम चव्हाणला हात खोलावे लागतील. शांत ठेवलंय दत्ताराम चव्हाणला. चांगला चेंडू आडव्या बॅटने क्लिक करायचा होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू, थोडेसे शफल झाले, परंतु या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. आमच्या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी जी सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅचसाठी जे विनर ठरणार आहेत, जे मानकरी ठरणार आहेत, त्यांना फ्लाइंग कोकण झिपलाईनचा आनंद मनमुराद फ्रीमध्ये लुटता येईल याची नोंद घ्यायची आहे. जे सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हे 5 खेळाडू जे मानकरी ठरतील त्यांना फ्लाइंग कोकण झिपलाईन फ्री असेल असं आमच्या आयोजकांनी ही माहिती दिली आहे आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पुरवतोय. या ठिकाणी बाद होतोय तो मात्र दत्ताराम चव्हाण. टीमला बसलेला 5वा आदरा. 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आपल्या बनवल्या आहेत. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. पराग सावंत टीमचे मालक आहेत. पराग सावंत थोडे उशिराने आलेत मैदानावरती, परंतु पराग सावंतला इथे हात खोलावे लागतील. दीपक डगरेला हात खोलावे लागतील. दीपक डगरे घरच्या मैदानावरती खेळतोय आणि त्याचा फायदा उठवावा लागेल. मोठा फटका सजवलाय मिड विकेटला. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आउट ऑफ पार. षटकार जाईल आणि आमचे जे लाईनमन आहे त्याने एका हाताने हा झेल पकडलाय. अमोल मेस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लाईनमन नाही आहेत, आमचे प्रेक्षक आहेत, परंतु 100 रुपयाचा मानकरी आहात आपण. आणि हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला दीपक डगरेच्या बॅटमधून येतोय. चौकार इथे अवी देवगडवरती हल्ला चढवलाय. इथे षटकाची सांगता होते. जे आमच्या मैदानावरती आतमध्ये समोर म्हणजे बॉलरच्या मागे जे प्रेक्षक आहेत ते मैदानावरती बसले आहेत, त्यांना विनंती असेल जरा बाहेर बसा प्लीज. बॉलर ज्या ठिकाणी बॉलिंग करतो त्याच्या मागच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल जरा बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे आपण.
पराग सावंतसाठी सुद्धा बक्षीस आहे. पराग सावंत टीमचे मालक आणि त्याने 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले. तर युवराज सावंत कडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. नवीन गोलंदाज अक्षय गावडे येतोय. अक्षय गावडे शेवटचं षटक हाताळण्यासाठी अक्षय गावडे दिसेल या ठिकाणी. लीड आहे 13 धावांचं. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत PS स्पोर्ट्स टीमने. अक्षय गावडे चांगला चेंडू, मोठा फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून उंचीचा फायदा आणि यावर मात्र अप्रतिम झेल पकडलाय अक्षय बोरकरने. कौतुक करावं लागेल या ठिकाणी. आज मात्र नक्कीच अक्षय बोरकरची रील्स निघेल ग्रामीण टेनिस क्रिकेट देवगड वरती. तुम्ही जा त्या साईडवरती, फॉलो करा, लाईक करा. अक्षय बोरकर काय झेल पकडलाय पराग सावंतचा. अगदी शेवटपर्यंत नजर ठेवली, अगदी बाउंड्री लाईनला चिपकून होता आणि एका हातीने झेल पकडलाय, उंचीचा फायदा घेतलाय. आणि पराग सावंत टीमचा मालक इथे डगआउटमध्ये जातोय. आणि हे सलग 3 षटकारासाठी 3000 हे कंटिन्यू बक्षीस असेल. आणि हा चेंडू लॉंग लेगला जाईल, पाहायचंय सीमारेषा पलीकडे जातोय. प्रथमेश कदमच्या बॅट मधून हा आल्या आल्या चौकार निघालाय. 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. 43 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. 17 धावांचं लीड झालंय या मॅच मध्ये तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमवरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय गावडेच्या विरुद्ध प्रथमेश कदम पुन्हा एकदा आडव्या बॅटने क्लिक करायचा होता. पॉइंटला चेंडू येतोय खेळपट्टीवरती, परंतु खेळपट्टीवरून थोडासा दूर झालाय चेंडू. तोपर्यंत लेग बायचा सिग्नल. 1 धाव ऍड केली जाईल प्रथमेश कदमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 44 धावा. PS स्पोर्ट्स काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. अक्षय गावडे मोठा फटका सजवलाय प्रथमेशने आणि आता मात्र डीडीच्या बॅटमधून हा चौकार येतोय. दीपक डगरे ऑन द फायर. घरच्या मैदानावरती इथे काय बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 48 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात PS स्पोर्ट्स या टीमने. 21 धावांचं लीड आलंय. एकूण 22 धावांचं लीड आलंय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीम वरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीपक डगरे ऑन फायर होईल का. इथे मशीन रन मशीन सुरू करेल का. घरच्या मैदानावरती खेळतोय. याच मैदानावरती दिवसभर प्रॅक्टिस करताना दिसलाय दीपक डगरे आणि त्याचाच फायदा आज अति महत्त्वाच्या मॅच मध्ये उठवताना दिसतोय. अक्षय गावडेच्या विरोधात चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हरला. हा देखना शॉट म्हणावा लागेल, शॉट इन मॅच म्हणावं लागेल. काय बॅटिंग करतोय दीपक डगरे. या चौकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 52 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. 26 धावांचं लीड आलंय. 20 धावांवरती खेळतोय दीपक डगरे ऑन फायर. शेवटचा चेंडू, मोठा फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल का. यस, इथे मात्र लाईनमनने हा षटकार ची कॅच घेतली आणि दीपक डगरेची वादळी खेळी संपुष्टात येते. या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 58. 6 ला 58. आता मात्र तेजस स्पोर्ट्स वरती लीड आलंय 32 धावांचं. या ठिकाणी काय गोलंदाजी केली अक्षय गावडेने आणि त्याच्यावर मात्र इथे दमखम दाखवलाय. परंतु मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहताय देवगड तालुका प्रीमियर लीग 2024 चा थरार. मेगा फायनलची लढत
इथे टेस्ट क्रिकेटचं फॉर्मॅट आत्ता मात्र लीड पडलंय तेजस स्पोर्ट्सवरती 32 धावांचं. यानंतरचा आवाज ऐकाल तुम्ही प्रसादजी चाळके आणि मी उत्तम मुणगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला मॅच लवकर सुरुवात करायची आहे. बॅड लाईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो. लाईनमनचे ज्याने कॅच घेतले आहेत लाईनमॅन असतील प्रेक्षक देवगडकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ही मॅच संपल्यानंतर अक्षय बोरकर आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन ते बक्षीस तुम्ही घेऊन जायचंय. येस कॉम्बॉक्स. यानंतरचा आवाज प्रसादजी चाळके. ओव्हर टू प्रसादजी. धन्यवाद सर. आपण पाहतोय देवगड प्रीमियर लीग 2024चा हा रणज संग्राम मेगा फायनलचा मुकाबला. डबल इनिंग मध्ये आपण हा मुकाबला पाहतोय. टेस्ट फॉर्मॅट मध्ये हा मुकाबला पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट टीमने केल्या 26 धावा. दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. PS स्पोर्ट्स या क्रिकेट संघाने तब्बल कुठल्या 58 धावा आणि 32 धावांचं लीड हे पार करावं लागेल आणि त्यानंतर ज्या धावा होतील त्या धावांचं लक्ष हे PS स्पोर्ट्स क्रिकेट संघाला ठेवलं जाईल. ही इनिंग खूप महत्त्वाची असेल. पाहूया या इनिंगमध्ये कशा प्रकारे खेळ करतोय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. देवगड प्रीमियर लीग आपण पाहतोय. महासंग्राम रंगला या देवगड नगरीमध्ये. अतिशय दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मेगा फायनल. शिस्तबद्ध क्रिकेटचा परिपाठ म्हणजेच देवगड प्रीमियर लीग. सतत 5 दिवस पाहतोय शिस्तबद्ध पद्धतीने क्रिकेट. फलंदाजांची ताकदवर फलंदाजी, गोलंदाजांची भेदक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांचा लागलेला कसब याचा संघ म्हणजेच देवगड प्रीमियर लीग. जिद्दीचा खेळ इथे पाहायला मिळालाय सर्व खेळाडूंकडून. मेगा फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. मेगा फायनलमध्ये 32 धावांचं लीड ठेवलं गेलंय तेजस स्पोर्ट्स या क्रिकेट संघासमोर. चला प्लीज तेजस स्पोर्ट्स क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 32 धावा या पार करायच्या आहेत आणि त्यावरती ज्या धावा होतील त्या धावांचं टार्गेट हे PS स्पोर्ट्स या क्रिकेट संघासमोर ठेवलं जाईल.